Good morning, all of you. Today we are going to learn our next part of collocations. Okay, go bankrupt. Spendthrift usually go bankrupt म्हणजे बँकेत चोरी करणे. गो सेलिंग, इट्स फन टू गो सेलिंग ऑन द सीज म्हणजे समुद्रावरती सेलिंग करायला जाणं हे काय आहे तर खूप मजेशीर आहे. गो टू वॉर, युद्धावरती जाणं. सोल्जर्स आर ऑलवेज रेडी टू गो टू वॉर म्हणजे सैनिक हे नेहमी युद्धासाठी तयार असतात. कोलोकेशन्स विथ द व्हर्ब कम. कम हे व्हर्ब वापरून कोलोकेशन्स कसं करायचं बघा. कम इन टू व्ह्यू म्हणजे दृष्टिक्षेपात येणे. इन जंगल सफारीज टुरिस्ट हॅव टू वेट फॉर द वाईल्ड ॲनिमल्स टू कम इन टू व्ह्यू. जंगल सफारीमध्ये जे टुरिस्ट असतात किंवा जे प्रवासी असतात ते म्हणजे एखादा प्राणी आपल्या दृष्टिक्षेपात येण्यासाठी कितीतरी वेळ वाट पाहत असतात. कम ऑन टाईम, वेळेत येणे. अनु रिक्वेस्टेड हर फ्रेंड्स टू कम ऑन टाईम फॉर हर बर्थडे पार्टी. तर अनुने तिच्या मैत्रिणीला रिक्वेस्ट केली की तिच्या बर्थडे पार्टीसाठी वेळेत ये. कम प्रिपेअर्ड म्हणजे तयारीनिशी येणे. द कॅन्डिडेट्स वेअर आस्क टू कम प्रिपेअर्ड फॉर द ॲप्टिट्यूड टेस्ट. तर ॲप्टिट्यूड टेस्टसाठी विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना तयारीनिशी येण्यास सांगितले. कम टू ॲन ॲग्रीमेंट, टू मेंटेन पीस अँड ऑर्डर द टू कंट्रीज शूड कम टू ॲन ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट म्हणजे काय, एखादा दोन देशामध्ये किंवा दोन गावामध्ये दोन जिल्ह्यामध्ये असलेला करार. म्हणजे आता जर भारत पाकिस्तानचा विचार करायचा झाला तर हे दोन राज्य काय आहेत, हे दोन देश काय तर एका सीमेवरती आहेत. ओके, म्हणजे फक्त एक सीमा त्यांच्यामध्ये, तर ती सीमेचं कोणीही उल्लंघन करणार नाही अशा पद्धतीचं काय करणे, करार करणे किंवा ॲग्रीमेंट करणे, त्याला काय म्हणतात तर कम टू ॲन ॲग्रीमेंट. टू मेंटेन पीस अँड ऑर्डर म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी द टू कंट्री शूड कम टू ॲन ॲग्रीमेंट. दोन देशांनी काय केलं पाहिजे तर एका ॲग्रीमेंट किंवा एक करार केला पाहिजे शांतता आणि सुव्यवस्थेचा. ओके, त्यानंतर बघा कम टू ॲन एंड, शेवट होणे किंवा अंत होणे. फायनली द सेशन हॅज कम टू ॲन एंड. सरतेशेवटी जे सेशन होतं किंवा जे सेमिनार होते त्याचं काय झालं तर शेवट झाला. कोलोकेशन्स विथ द व्हर्ब गेट म्हणजे मिळवणे. म्हणजे गेट या व्हर्बचा वापर करून कशा पद्धतीनं कोलोकेशन्स तयार केले जातात बघा. गेट अ जॉब, नोकरी मिळवणे. टू गेट अ जॉब कॅन्डिडेट शुड बी कॉन्फिडंट अँड फ्लुएंट. तर बघा, नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारामध्ये आत्मविश्वास आणि बोलण्यामध्ये फ्लुएन्सी किंवा एकसंगतीपणा असला पाहिजे. बी बघा, गेट अँग्री, रागावणे किंवा राग येणे. पीपल शूड नॉट गेट अँग्री ऑन पेटी इश्यूज म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरती लोकांनी रागवलं नाही पाहिजे किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून किंवा छोट्या छोट्या प्रसंगावरून लोकांनी स्वतःला राग नाही येऊ दिला पाहिजे. ओके, त्यानंतर बघा गेट फ्रायटन, घाबरणे. चिल्ड्रन गेट फ्रायटन ड्युरिंग नाईट, लहान मुलं रात्रीच्या वेळेस घाबरतात. ओके, तर गेट फ्रायटन म्हणजे काय तर घाबरणे किंवा भीती वाटणे. चिल्ड्रन गेट फ्रायटन ड्युरिंग नाईट म्हणजे लहान मुलं रात्रीची घाबरतात किंवा लहान मुलांना रात्रीची भीती वाटते. गेट परमिशन, द स्टुडंट्स अप्रोच द प्रिन्सिपल टू गेट परमिशन फॉर ॲन इंडस्ट्रियल व्हिजिट
म्हणजे विद्यार्थ्यांनी गेट परमिशन म्हणजे काय तर परवानगी मिळवणे. विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडून इंडस्ट्रीला भेट देण्यासाठी परवानगी मिळवली. आलं लक्षात? गेट परमिशन म्हणजे काय तर परवानगी मिळवणे. मग त्याचं वाक्य काय दिले बघा, द स्टुडंट्स अप्रोच द प्रिन्सिपल टू गेट परमिशन फॉर ॲन इंडस्ट्रीयल व्हिजिट. म्हणजे विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडं इंडस्ट्रीयल व्हिजिटला जाण्यासाठी परमिशन मिळवली. गेट रेडी तयार होणे. मदर टोल्ड हर डॉटर टू गेट रेडी फॉर द पार्टी. आईने मुलीला सांगितले की पार्टीसाठी तयार हो. म्हणजेच गेट रेडी म्हणजेच काय तर तयार होणे. कोलोकेशन्स रिलेटेड टू टाईम. टाईम हे वर्ब नाही म्हणू शकत आपण. टाईम आहे हा वर्ड वापरून कोलोकेशन्स कसं तयार करायचं बघा. फ्री टाईम म्हणजे मोकळा वेळ किंवा रिकामा वेळ. आय लाईक टू लिसन टू म्युझिक इन माय फ्री टाईम. माझ्या रिकाम्या वेळामध्ये मला संगीत ऐकायला आवडतं. फ्रॉम डॉन टिल डस्क. फार्मर्स वर्क फ्रॉम डॉन टू टिल डस्क टू अर्न अ लिव्हिंग. तर बघा, फ्रॉम डॉन टू टिल डस्क म्हणजे पहाटेपासून रात्रीपर्यंत. म्हणजे शेतकरी हे आयुष्यामध्ये आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी किंवा चरितार्थ चालवण्यासाठी पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतामध्ये राबत असतात. मेक टाईम फॉर म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी वेळ काढणे. वी शूड मेक टाईम फॉर अवर हॉबीज म्हणजे आपण आपले छंद जोपासण्यासाठी वेळ काढला पाहिजे. राईट ऑन टाईम म्हणजे अगदी वेळेवरती किंवा बरोबर वेळेवर. बीना रिच्ड द एक्झामिनेशन हॉल राईट ऑन टाईम म्हणजे बीना एक्झामिनेशन हॉलवरती अगदी वेळेत पोहोचली किंवा बरोबर वेळेत पोहोचली. वेस्ट टाईम म्हणजे वेळेचा दुरुपयोग करणे. डू नॉट वेस्ट टाईम बिकॉज टाईम वन्स गॉन नेवर कम बॅक म्हणजे वेळेचा दुरुपयोग कधीही करू नका, कारण जर एकदा का वेळ गेली तर ती पुन्हा येणार नाही. ओके. कोलोकेशन्स रिलेटेड टू बिझनेस इंग्लिश. तर बघा, बिझनेससाठी असणाऱ्या म्हणजे इंग्रजीमध्ये आपण जर कम्युनिकेट करत असू तर इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये बिझनेस रिलेटेड कम्युनिकेशन पण आपल्याला करावं लागतं. तर त्याच्याशी रिलेटेड असलेल्या काही कोलोकेशन्स आहेत बघा इथं. ॲन्युअल टर्नओव्हर म्हणजे आर्थिक फायदा. द ॲन्युअल टर्नओव्हर ऑफ द कंपनीज डिपेंड्स ऑन द इफेक्टिव्ह टीमवर्क, मार्केटिंग अँड अदर स्ट्रॅटेजीज. ब्रेक ऑफ निगोशिएशन्स. इट्स इम्पॉर्टंट टू ब्रेक ऑफ द निगोशिएशन्स ड्युरिंग बिझनेस मीटिंग म्हणजे बिझनेस मीटिंगमध्ये नकारार्थी किंवा नकारात्मक गोष्टींवरती चर्चा करू नये, हे टाळलं गेलं पाहिजे. कम टू द पॉईंट मुद्द्यावरती येणे. द टीचर टोल्ड अर्जुन टू डिरेक्टली कम टू द पॉईंट. टीचरने अर्जुनला सांगितले की बरोबर म्हणजे डायरेक्ट मुद्द्यावरती ये. डिसमिस ॲन ऑफर एखादी ऑफर नाकारणे. विनय हॅड टू डिसमिस ॲन ऑफर ऑफ जॉब ॲज ही मेट विथ ॲन ॲक्सिडेंट म्हणजे विनयचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे किंवा विनयचा अपघात झाल्यामुळे त्याने जॉबची ऑफर नाकारली. ड्रॉ अ कन्क्लुजन एखाद्या निष्कर्षावरती पोहोचणं. इन एव्हरी एक्सपेरिमेंट स्टुडंट्स ड्रॉ अ कन्क्लुजन ॲट द एंड. प्रत्येक प्रयोगामध्ये विद्यार्थी एका ठराविक निष्कर्षावरती पोहोचतात. लॉन्च अ न्यू प्रोडक्ट एखादा नवीन प्रोडक्ट बाजारात आणणं. मार्केटिंग प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन लॉन्चिंग अ न्यू प्रोडक्ट म्हणजे मार्केटिंग जी आहे ही फील्ड अशी आहे जी काय करते तर एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करण्यासाठी खूप मदतशीर किंवा खूप महत्त्वाची ठरते. आता बघा, हे जे 4.3 कोलोकेशनचा चॅप्टर आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथं काही खाली एक्सरसाइज दिलेले आहेत. ते ब्रेक द आईस, कॅच अ कोल्ड ऑर कॅच कोल्ड. तर ह्या सगळ्या फ्रेजेस किंवा हे सगळे कोलोकेशन्स तुम्ही स्वतः त्याचा अर्थ शोधायचा आहे आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. ओके. बघा इथं पुढं पण दिलेले आहेत. गेट नो वेअर,
कीप कूल, कीप ॲन अपॉइंटमेंट, ड्रॉ युअर अटेन्शन टू, सेव्ह टाईम. तर या सगळ्या कोलोकेशन्स आहेत, त्याचा अर्थ शोधून तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. कदाचित यातलं सुद्धा तुम्हाला एखाद्या एक्झामला विचारलं जाईल. आणि आता आपण लास्टचा पार्ट बघूया त्यातला, इडियम्स म्हणजेच म्हणी, चॅप्टर नंबर 4.4. बघा, डिक्शनरी डिफाईन्स ॲन इडियम ॲज अ फॉर्म ऑफ एक्सप्रेशन पिक्युलर टू अ लँग्वेज. डिक्शनरीमध्ये इडियम म्हणजे काय, नेमकं इडियम म्हणजे नेमकं काय याचा अर्थ सांगितला जातो की ॲज अ फॉर्म ऑफ एक्सप्रेशन पिक्युलर टू अ लँग्वेज, एखाद्या भाषेमध्ये असलेला सगळ्यात महत्त्वाचा एक्सप्रेशनचा भाग. एव्हरी लँग्वेज हॅज इट्स ओन कलेक्शन ऑफ वाईज सेईंग्स. तर बघा, प्रत्येक भाषेमध्ये त्यांच्या प्रत्येकांच्या म्हणजे मोठमोठ्या किंवा महान लोकांनी बोलून ठेवलेल्या गोष्टी असतात. They offer advice about how to live and also transfer some underlying ideas, principles and values of a given culture or society. मग ही लोकं जे असतात ते आपल्याला सल्लेसुद्धा देतात, त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या आयडियाज कशा असल्या पाहिजेत, आपली काय तत्त्व असली पाहिजेत, या गोष्टींबद्दलसुद्धा ही लोकं आपल्याला या छोट्या छोट्या फ्रेजेसमधून सांगून जातात. दीज सेईंग्स आर कॉल्ड इडियम्स. आणि अशाच गोष्टींना आपण काय म्हणतो तर इडियम्स किंवा म्हणी. दीज कॉम्बिनेशन्स ऑफ वर्ड्स हॅव रेअरली कम्प्लीट सेंटेन्सेस. म्हणजे दीज कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स म्हणजे असे वर्ड्स की ज्यांचं काय होत नाही, पूर्ण एक वाक्य तयार होत नाही. अ फिग्युरेटिव्ह मिनिंग्स, याचा अर्थ हा अलंकारिक असतो. इन शॉर्ट, इडियम्स आर अ सोर्स ऑफ स्पार्कल अँड पॉलिश. म्हणजे एक शॉर्टमध्ये जर बघायचं झालं तर इडियम्स म्हणजे काय आहे तर द सोर्स ऑफ स्पार्कल अँड पॉलिश. दिस लिस्ट ऑफ कॉमनली यूज्ड इडियम्स अँड सेईंग्स कॅन हेल्प टू स्पीक फाईन इंग्लिश. आणि त्याचबरोबर जर आपण डे टू डे लाईफमध्ये अशा म्हणींचा वापर करत असू तर आपलं कम्युनिकेशन हे अधिकाधिक फिगरेटिव्ह, अधिकाधिक इंटरेस्टिंग होत राहील. ओके, तर बघा, ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. म्हणजे कृती ही शब्दांपेक्षा जास्त बोलते. पीपल्स इंटेन्शन कॅन बी जज्ड बेटर बाय व्हॉट दे डू दॅन व्हॉट दे से. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जे इंटेन्शन असतं हे किंवा एखाद्या व्यक्तीचा हेतू हा असा जज केला जातो की ती व्यक्ती फक्त बोलत नाही तर ती काहीतरी करून दाखवते. आता फॉर एक्झाम्पल बघा, विदाऊट एनी आर्ग्युमेंट्स वी कम्प्लिटेड अवर प्रोजेक्ट सक्सेसफुली. आफ्टर ऑल ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. म्हणजे आम्ही कुठलीही आर्ग्युमेंट न करता किंवा आम्ही कुठल्याही प्रकारचा तंटा न करता आमचा प्रोजेक्ट कंप्लीट केला. म्हणजे शेवटी काय होतं बघा, तर ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. अ हॉट पोटॅटो, an issue mostly current which many people are talking about and which is usually disputed. म्हणजे बरीच लोक सांगत असतात की असं होणार तसं होणार, पण ते जर खरं बघायला गेलं तर तसं काही होतच नसतं. फॉर एक्झाम्पल बघा, GST इज अ हॉट पोटॅटो दिस डेज. किंवा बऱ्याच चर्चेतला विषय. ओके, म्हणजे नेहमी चर्चेत राहणारी गोष्ट. मग आता GST हा काय आहे तर हॉट पोटॅटो आहे, कारण की तो बऱ्याचदा म्हणजे रोजच्या आपल्या दैनंदिन चर्चेतला एक भाग झालेला आहे. त्यामुळे ॲड इन्सल्ट टू इंजुरी. बघा, टू फर्दर अ लॉस विथ मॉकरी ऑर इंडिजेंटी टू वर्सन ॲन अनफेवरेबल सिच्युएशन. म्हणजे जखमेवरती मीठ चोळणं. फॉर एक्झाम्पल ॲडिंग इन्सल्ट टू इंजुरी. ओके, ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट विदाऊट एनी हेजिटेशन इन्स्टंटली. म्हणजे कुठल्याही प्रकारचा विचार न करता अगदी ताबडतोब. एक्झाम्पल बघा, ऑन माय कॉल शी वॉज रेडी टू हेल्प मी ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. म्हणजे माझ्या एका फोनवरती ती मला मदत करायला ताबडतोब तयार झाली. ओके, बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. म्हणजे व्हेन ॲन अटेम्प्ट फेल्स अँड इट्स टाईम टू स्टार्ट ऑल ओव्हर. बघा, म्हणजे ज्यावेळी एखादी वेळ संपत आलेली असते त्यावेळी आपण नेमक्या किंवा अचूक प्रयत्नांना सुरुवात करतो. फॉर एक्झाम्पल बघा, ट्वाईस वीना हॅड टू गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड फॉर हर न्यू प्रोजेक्ट अगेन. म्हणजे एका क्षणातच वीना तिच्या नवीन प्रोजेक्टकडे वळली किंवा नवीन प्रोजेक्ट करण्यासाठी प्रयत्न करू लागली. देन बघा, बॉल इज इन युअर कोर्ट. इट इज अप टू यू टू मेक द नेक्स्ट डिसिजन ऑर स्टेप. म्हणजे आता तुमच्यावर या म्हणीचा अर्थ काय बघा, तर आता तुम्हाला फक्त तुमच्यावरती आधारित आहे की कसा डिसिजन घ्यायचा. फॉर एक्झाम्पल बघा, द मॅनेजर टोल्ड द एम्प्लॉईज दॅट नाव द बॉल वॉज इन देअर कोर्ट. मॅनेजर त्यांच्या एम्प्लॉईजना सांगत होता की आता आपल्यावरती आहे की आपण कोणत्या प्रकारचा डिसिजन घेतोय.
बार्किंग अप द रॉंग ट्री, लुकिंग इन द रॉंग प्लेस, अक्युजिंग द रॉंग पर्सन. म्हणजे चुकीच्या ठिकाणी येऊन भुंकणे अशा अर्थाची म्हण आहे बघा. फॉर एक्झाम्पल, निशा वॉज बार्किंग अप द रॉंग ट्री फॉर हर डिमोशन. तर निशा ही तिच्या स्वतःच्या चुकांसाठी दुसऱ्यांवरती काय करत होती तर ओरडत होती. यासाठी ही म्हण वापरली आहे बघा. पुढं बघा, बीट अराउंड द बुश, अवॉइडिंग द मेन टॉपिक. म्हणजे विषयांतर होतं की नाही आपल्या एखाद्या टॉपिकचं, त्या पद्धतीनं बघा. तर नॉट स्पीकिंग डिरेक्टली अबाउट द इश्यू, म्हणजे एखाद्या मुद्द्याला धरून न बोलणं, मुद्दा सोडून बोलणं अशा अर्थानं. फॉर एक्झाम्पल, पीपल विथ लेस नॉलेज अँड लो कॉन्फिडन्स ऑलवेज बीट अराउंड द बुश. म्हणजे ज्या लोकांकडं कमी कॉन्फिडन्स असतो किंवा कमी नॉलेज असतं अशी लोकं नेहमी काय करत असतात तर मुद्दा सोडून इतर गोष्टींवरती भर देतात. बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, ऑल द ॲडव्हान्टेजेस. म्हणजे सगळ्या फायद्यानिशी. फॉर एक्झाम्पल बघा, माय डिसिजन ऑफ जॉईनिंग दिस इन्स्टिट्यूट इज बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. म्हणजे माझा या इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन होण्याचा डिसिजन हा सगळ्या बाजूंनी माझ्यासाठी श्रेयस्कर होता अशा अर्थाने. त्यानंतर बघा, बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू, टू टेक ऑन अ टास्क दॅट इज वे टू बिग, टू टेक ऑन अ टास्क दॅट इज वे टू बिग. फॉर एक्झाम्पल, सम पीपल ऑलवेज बाईट ऑफ मोर दॅन दे कॅन च्यू जस्ट टू बिल्ड देअर इम्प्रेशन. म्हणजे बरीच लोकं काय करतात तर महत्त्वाची गोष्ट सोडून किंवा महत्त्वाचा मुद्दा सोडून इतर गोष्टींवरती भरकटतात. ओके, तर बघा अशा पद्धतीनं आपला हा 4.3 चॅप्टर संपलेला आहे. त्यानंतर आपण 4.4 हा 4चा थोडा भाग शिल्लक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. जर तुम्हाला या लेक्चरशी संदर्भित काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. ओके, थँक्यू. अँड नाव वी आर स्टॉप हिअर.